ठाकरे बंधूंच्या आरोपाला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। ठाकरे बंधूंनी 25 वर्ष फक्त भाषणं केली, मराठी माणसांच्या घरासाठी कधी निर्णय घेतला नाही। जनतेला हक्काचे घर देवाभाऊंच्या नेतृत्वात मिळतंय। चित्रा वाघ यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक करण्यात आलंय। मुंबईतील पागडी इमारतींमध्ये मराठी माणूस पिढ्यानपिढ्या अडकून पडला। त्या मोडक्या इमारती कोसळल्या आणि त्याबरोबरच कित्येक मराठी घरांची स्वप्न आणि संसार सुद्धा कोसळले। माणसं मेली, पण फक्त मराठी माणूस म्हणून छाती बडवणाऱ्या ठाकरे यांनी इथल्या मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? 13,000 इमारती जीवघेण्या झाल्या, 28,000 खटले वर्षानुवर्ष लटकले, 25 वर्ष सत्ता हातात होती, पण यांना मराठी माणसाच्या घरासाठी एकही ठोस निर्णय घेता आला नाही। पण आज हे चित्र बदललंय। राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आलं आणि पागडी सिस्टीम मध्ये अडकलेल्या मराठी माणसाला दिलासा मिळाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।